बीडमधील सतीश भोसले उर्फ खोक्यावर 200 काळविटांच्या शिकारीचा आरोप आहे। याची अधिकाऱ्यांना खातरजमा करायला सांगितलं असल्याची माहिती वनमंत्री गणेश नाईक यांनी दिली आहे। त्याची चौकशी करून कारवाई केली जाईल असंही नाईक यांनी म्हटलंय। तर खोक्याच्या दादागिरी पाठबळ देणाऱ्यांनी काळजी घेणं गरजेचं असल्याचा इशारा समाज कल्याण मंत्री संजय शिरसाट यांनी दिला। तसंच खोक्याला जेलमध्ये डांबून त्याचा बोक्या करायची गरजही शिरसाटांनी बोलून दाखवली आहे। हॅलो अशा प्रकारची वृत्तवाहिन्यांमध्ये माहिती सांगितलेली आहे। मी आमच्या अधिकाऱ्यांना त्याची खातरजमा करायला सांगितलेली आहे आणि अशा प्रकारचा त्याने जर गुन्हा केला असेल तर त्यांना त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने सामोरे जाऊन त्यांना सजा केली जाईल। ज्या पद्धतीने त्याची दादागिरी आहे, ज्या पद्धतीने तो कुणाला बॅटेने मारतोय, हे मला वाटतं त्याला जो कोणी सपोर्ट करत असेल त्यांनी याची काळजी घेतली पाहिजे। त्याच्यात मध्ये तो ज्या मस्तीमध्ये चालला आहे ती मस्ती त्याची एक दिवस त्या बीड जिल्ह्याला निश्चितच धोक्याच्या घंटा म्हणून त्याच्याकडे पाहिलं पाहिजे। आणि म्हणून असे या खोक्याला आता खोलीमध्ये बंद करून डांबून ठेवलं पाहिजे आणि तो निघता कामाने याची काळजी हे सरकार निश्चित घेईल। आता मला वाटतं खोक्या सुटणार नाही, त्याचा तिथं जेलमध्ये बोक्या झाल्याशिवाय राहणार नाही।